नमस्कार, मी आज बनवणार आहे मच्छी सूप. मच्छी मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. हळद, लिंबू आणि थोडंसं मीठ लावून मी 1 तास ठेवलं होतं, कारण मी फक्त असं सूप बनवणार आहे, सप्पक आणि तिखट टाकणार नाही. त्यासाठी लागणारं साहित्य: तीळ घेतलेत भाजून, थोडेसे डाळवे, आलं, लसण थोडं भाजून खोबरं घेतलेलं आहे आणि 1 कांदा भाजलेला आहे आणि 1 टोमॅटो, कोथिंबीर आणि 2 हिरवी मिरची. आता हे सर्व साहित्य मी मिक्सरला असं छान बारीक करून घेणार आहे. आणि थोडं सूप टेस्टी व्हायसाठी लसण थोडा जास्त वापरा, कारण सर्दी वगैरे झाली तर असं सूप पिलं ना मच्छीचं तर छान असं कमी होते. त्यामुळं आणि लहान मुलं पण पिऊ शकते. 2च मी हिरवी मिरची टाकते, तीळ आणि थोडेसे डाळ छान भाजले बघा खमंगाचे. हे बघा वाटण छान असं एकदम बारीक वाटलेलं आहे. तेल छान असं गरम झालेलं आहे. आता मी असं मासे 2-2 तुकडे टाकून असं फक्त 2च मिनिट तेलामध्ये टाकणार आहे आणि लगेच काढून घेणार आहे. जास्त असं लाल नाही होऊ द्यायचे, फक्त आपण ह्या साईडने एक वेळेस आणि ह्या साईडने एक वेळेस. हे असे माशाचे तोंड पण फ्राय करावं लागले, कारण हे जरी भाजीमध्ये टाकले ना तर तोंडाचे भात टाकला ना तरी रस्सा खूप छान होते. त्यामुळे ह्याला मीठ आणि लिंबू आणि हळद लावून ठेवलेलं 1 तास छान मुरलेलं. आता हे लगेच असं मी आता मी 2 इंच दालचिनी टाकणार आहे. आणि आता हे वाटण घालणार आहे. ते मिडियम गॅसवर असं त्याला छान परतून घ्या. कारण आपण हे काही मसाले वापरलेले नाहीत. कारण आपले सर्व जिन्नस आपण हे घेतले भाजून घेतलेले आहेत. त्याच्यामुळे जास्त काय एवढं आपल्याला भाजायची आवश्यकता नाही. थोडं हळद घालणार आहे.
तुम्ही असं जरी मच्छीचं सूप बनवलं ना तरी लहान मुलं पण पिऊ शकते. मसाला आपला छान असा परतलाय बघा. आता मी इकडं पाणी गरम करायला ठेवलं होतं, तर मी त्याच्यात पाणी टाकणार आहे. तर मी 1 चमचा मीठ टाकणार आहे. पाच मिनिट ह्याला मी छान असं शिजवणार आहे, कारण आपण ह्याच्यात थोडेसे डाळवे टाकल्यामुळं आपण हे थोडंसं शिजवून घेणार आहे. 5 मिनिट ह्याला मोठ्या गॅसवर असं छान उकळी काढणार आहे. आता हे मच्छीचं सूप शिजलेलं आहे छान. आता हे फ्राय केलेली मच्छी बघा, मी एक एक करून हे सोडणार आहे. आता आपण याच्यात चिंच वापरली नाही, लिंबू वापरले. तुम्ही चिंच पण वापरू शकता. लिंबू वापरलं ना तर असं वास येत नाही मच्छीचा, त्याच्यामुळं लिंबू लावून ठेवा. तुम्ही याला आणखीन पण थोडं पाणी वाढवू शकता जर जास्त लोकांसाठी बनवायचं असेल तर. ह्याच्यावर ताट अजिबात झापायचं नाही. आता ह्याला मी एक मोठ्या गॅसवर 2 मिनिट अशी छान उकळी काढणार आहे. आता हे छान असं माशाचं सूप शिजलेलं आहे. तर आता मी गॅस बंद करते आणि ह्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर, तर तयार आहे आपलं मच्छीचं सूप. मोठे किंवा लहान मुलं पण पिऊ शकतात. आपण ह्याच्यात अजिबात कुठलाही गरम मसाला वापरलेला नाहीये. फक्त 1-2 हिरव्या मिरच्या टाकलेत आणि दालचिनी वापरली. तरी माझ्या पद्धतीने एकदा करून बघा. छान असं मच्छीचं सूप तयार आहे. तर तयार आहे आपलं मच्छी सूप. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा.